त्याच्या अग्नोत्री नावाचे कारभारी त्यांना एक पत्र आहे संभाजीराजांचं ते छापलंय कमल गोखल्यांनी. त्याच्यामध्ये काय काय म्हणतात ते की आबासाहेबांनी जे जे आहेत ते अगत्याचे म्हणजे आबासाहेबांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे केलंय त्याला माझं समर्थन आहे, कारभार तसाच करू द्या. म्हणजे संभाजीराजांनी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पावलं टाकूनच त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. औरंगजेब ज्यावेळेला येतो तर तो चिडलेला आहे आणि खास तेव्हा चिडतो ज्यावेळेला बऱ्हाणपूरला त्याने संभाजीराजांनी बऱ्हाणपूर लुटलं. त्याच्या आधी शिवाजीराजांनी लुटलं होतं, सुरत लुटली होती आणि त्याचं दख्खनमधलं महत्वाचं गड बऱ्हाणपूर होता आणि त्यामुळे औरंगजेबाने ठरवलं काही करायचं, काटा काढायचा. पण त्याला संधी मिळत नव्हती. त्याला माहिती आहे समोरच्या लढाईमध्ये आपण जिंकूच शकत नाही मराठ्यांना. पण दुर्दैव आपलं की लोकांनी फिदुरी केली. कोणी केली माहित नाही. छावा चित्रपटामध्ये सांगितलं शिर्क्यांनी केली. कुणाकडे रेफरन्स आहे, कुणाकडे संदर्भ आहे, कोणी लिहिलं. पूर्ण घटनाक्रम जो आहे संभाजी महाराजांना म्हणजे 1 फेब्रुवारी 1651 पकडल्यापासून तर 15 मार्च पर्यंतचा पूर्ण 11 मार्च पर्यंतचा पूर्ण घटनाक्रम कोणी लिहिला माहिती तुम्हाला? साकी मुस्तैद खानने लिहिला. साकी मुस्तैद खान हा औरंगजेबाचा दरबारी होता. म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये तो डायरी लिहायचा. बघा कशाला म्हणतात त्या काळामध्ये ज्या काही डायरी लिहिल्या त्याला बघा म्हणतात. औरंगजेबाच्या दरबारामध्ये रोजच्या काय घटना घडतात, रोजच्या काय चर्चा होतात याचं लिखाण साकी मुस्तैद खानने केलेलं आहे. त्याकरता जर समकालीन संदर्भ जर आपल्याला पाहिजे तर भीमसेन सक्सेना आहे, ईश्वरदास डांगर आहेत. या 3 लोकांचे तुम्हाला ऐतिहासिक संदर्भ समकालीन भेटतात. साकी मुस्तैद खानने 1 फेब्रुवारी 11 मार्च 42 दिवसाचा. मग मला एक सांगा, संभाजी महाराजांना हाल करून मारला आपल्याला कोणी सांगितलं? तुम्हाला पडतं कोणी सांगितलं? महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी सांगितलं का? कुठल्या बकरीतनं चिठ्ठीसाच्या बकरीतून माहित पडलं का? नाही. कुठून माहित पडलं? साकी मुस्तैद खानने लिहून ठेवलं. त्याने अभिमानाने लिहून ठेवलं की 42 दिवस 1 फेब्रुवारी 1689 ते 11 मार्च 1689 हे 42 दिवस जे आहेत. या 42 दिवसामध्ये आम्ही संभाजीराजांसोबत काय काय कसं कसं केलं हे त्याने पूर्ण लिहिलेलं आहे. पण त्याने साकी मुस्तैद खान हे कुठेही लिहिलेलं नाही की आम्हाला या ठिकाणी शिर्क्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये ज्या लोकांनी त्रास दिला, अनेक त्यांचे कारभारातली माणसं होती. अण्णाभाऊ दत्तोपासून मोरोपंत पिंगळ्यांपर्यंत अनेक लोकांनी त्रास दिला, अनेक जीव मारण्याचे प्रयत्न केले. काही लोक त्याला जातीचा अँगल देतात, मला वाटत नाही दिला पाहिजे. म्हणजे जसं मला फार प्रामाणिकपणे वाटतं की जसं एका धर्माला टार्गेट केला जाऊ शकत नाही तसं एका जातीला सुद्धा करू नये, माझं प्रामाणिक मत आहे. पण त्यांच्या बापावरती पांघरून टाकण्यासाठी हे काय परंपरा आहे का आपली? बहिणीचं कुंकू उचलायचंय मराठ्यांच्या घरातली परंपरा. मराठी इतके नालायक केव्हापासून झाले, केव्हा झाले, कोणी लिहायचं? म्हणजे चरित्रानं तेव्हाही सुरू आणि चरित्रानं आता सुद्धा सुरू. कुठे संदर्भ आहे, कोणाकडे आम्ही मागतोय? त्या शिर्क्यांचा संदर्भ कोणी देणार नाही महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे अजून दाखवलं सोयराबाई महाराणी साहेब त्या काय विलन दाखवलं. विलन म्हणजे अष्टप्रधान मंडळाच्या त्याच्यामध्ये बघा एक छुपा अजेंडा आहे. छुपा कसा आहे की अष्टप्रधान मंडळाला क्लीन चिट एक प्रकारे कसं द्यायचं की अष्टप्रधान मंडळ जे करत होतं ते जणू काही सोयराबाई महाराणी साहेबांच्या सल्ल्यानेच करत होतं, त्यांच्या इशाऱ्यानेच करत होतं असं दाखवायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. याला उत्तर असं आहे, एक तर छत्रपती संभाजी महाराजांचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये स्वतः त्यांनी सांगितलं की माझी आई स्फटिका समान निर्मळ म्हटलेलं आहे. कोणी म्हटलं? मी नाही म्हटलं, संभाजीराजांनी म्हटलं. आणि 4 संभाजीराजांची हत्या झाली 11 मार्च 1651 11 मार्चला हत्या झाली आणि 18 मार्चला नीट ऐका, ही घटना महत्वाची, गोष्ट महत्वाची आहे. जे लोक म्हणतात की सोयराबाई महाराणी साहेबांचा त्याच्यामध्ये काहीतरी हात होता, त्यांनी संभाजी महाराजांना मारण्याचे प्रयत्न केले, त्यांनी संभाजी महाराजांना पकडून देण्याचा प्रयत्न केला, अजिबात नाही. जर तसं नसतं तर 18 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सईबाई महाराणी साहेबांनी गादीवर कुणाला बसवलं? शाहूला नाही बसवलं. संभाजी महाराजांच्या मुलाला तर गादीचं साहेब भांडण असतं आणि सोयराबाई महाराणी साहेबांनी
जर समजा संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान केले, अहो नवऱ्याच्या विरोधात सावत्रआई जर कटकारस्थान करते, बायकोला माहित नसावं? काय खुळेपण आहे राव, बायकोला माहित नसावं? माहित असतं ना सईबाई महाराणी साहेबांना. मग जर हे सईबाई महाराणी साहेबांना माहित असतं तर त्यांनी स्वतःच्या पुत्राला, संभाजी राजांच्या हत्येच्या नंतर स्वतःच्या पुत्राला गादीवर न बसवता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे भाऊ राजाराम महाराजांना गादीवर बसवलेला. काय समजतं आपल्याला याच्यातनं? हा सुद्धा आरोप खोटा आहे.